नांदगाव खंडेश्वर येथून जाणारा अमरावती यवतमाळ स्टेट हायवेवर बडनेरापासून शिंगणापूर चौफुलीपर्यंत खड्डेच खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून खड्ड्यांमुळे वाहन चालकांना पाठीचा व कमरेचा त्रास वाढला असल्याने या सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेतूस परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने 17 जुलै रोजी प्रकाशित केले होते। त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत आपले स्पष्टीकरण विदर्भ न्यूजकडे पाठवून हा रस्ता एडीबी अंतर्गत मंजूर झाला असल्याचे म्हटले आहे। याचा डीपीआर तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे। तूर्त रस्ता वाहतुकीस योग्य करण्याकरिता खड्डे भरण्याचे काम सुद्धा मंजूर झाले आहे। कंत्राटदाराकडून पुढील आठवड्यात या कामाला सुद्धा सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे। हा रस्ता यवतमाळ नेर, नांदगाव बडनेरा, अमरावती परतवाडा, हरिसाल धारणी असा 4 लेन कॉन्क्रिटीकरण राहणार आहे। यामध्ये फॉरेस्ट एरिया सोडून लोहार, नेर, नांदगाव, धानोरा, माऊली चोर, बडनेरा येथे गावातून जाणारी लांबी कॉन्क्रिटीकरण व बाकी रस्ता हा डांबरीकरण असणार आहे। हा रस्ता सध्या 7 मीटर रुंदीचा असून 12 मीटर रुंदीचा होणार आहे आणि नेर परसोपंत ते नांदगाव खंडेश्वर पर्यंत 4 लाईन कॉन्क्रिटीकरण होणार असल्याची माहिती विदर्भ न्यूजला बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश रंभाड यांनी दिली। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।